लिक्विड मध्ये असतो आणि हा सेमी सॉलिड टाईप असतो. ज्यावेळेस आपण प्लेटवरती पोअर करतो तो पूर्णपणे सॉलिड होतो अशा प्लेटमध्ये. दिसतंय? ओके, आज तुम्हाला दाखवते मी एक प्लेट पोअर करून कशी केली जाते. ही स्टेरिलाइज्ड प्लेट आहे. आपण ऑटोक्लेव्हला ऑलरेडी ही प्लेट स्टेरिलाइज करून घेतलेली आहे. ओके, दोन्ही बर्नरच्या मध्ये का करायचं तर हे असिडिक कंडिशन मेंटेन असते ह्या दोन्ही बर्नरच्या मध्ये. ओके, हे का स्लोली असं काढायचं आणि फक्त नॅपकिन आहे कोणाकडे? ओके, हे अशा प्रकारे प्लेट पोअर करायची आणि एका एजनी ठेवायची. समजली का प्लेट कशी पोअर करायची? ओके, आणि अशीच काल आपण एक स्लांट तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा हाच मीडिया ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ह्या ज्या टेस्ट ट्यूब आहेत त्या फक्त अशा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ह्या अशा तरी ह्याला काय म्हणतो आपण? स्लांट, न्यूट्रिएंट आकारचे स्लांट्स. ओके, आणि ह्या ज्या ट्यूब्स आहेत त्या कशाच्या असतील? न्यूट्रिएंट ब्रॉथ. तो आहे तसाच राहतो लिक्विडमध्ये. ओके, आज आपल्याला पाहायचं आहे की ह्याच्यामध्ये इनॉक्युलेशन कसं करायचं आणि स्ट्रिक प्लेट काय असते, स्ट्रिक कसं करायचं. ओके, आता ही काल तयार केलेली प्लेट आहे ती दाखवते मी एक करून. तर आता ही थोडक्यात आपलं काय असेल? निक्रोम वायर लूप. ओके, हे आहे सस्पेन्शन आपलं. सॉइल सॅम्पल यूज करतोय आपण इथं. त्या वायर लूपला पहिल्यांदा काय करून घ्यायचं? स्टरिलाइज. ओके, पूर्णपणे कूल केल्याशिवाय त्याच्यामध्ये टाकायचं नाही. स्टेनिंगच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला. ओके, ओके, हे झालेलं आहे कूल. आता काय करायचं? असं लूपफुल सस्पेन्शन आलंय. ओके, फक्त बर्नरच्या मध्येच प्लेट ओपन करायची, बाहेर करायची नाही. ओके, प्लेट करायची. हे बघा, हे असं ट्रिक करायचं. हे असं त्या आगारमध्ये डीप करायचं नाही. पूर्ण प्लेटला स्लोली एकदम हात आपला हे ठेवायचा लाईट. दिसतंय? ही झाली तुमची स्ट्रिक प्लेट मेथड. आणि पुअर प्लेट मेथड कशी असेल मग? वन असं लूपफुल सस्पेन्शन किंवा पिपेट्सनी, सरळ पिपेट्सनी 0.1 ml सस्पेन्शन घ्यायचं आणि स्प्रेडर असतो किंवा कॉटनचे आपण स्टॅप्स तयार केलेले असतात त्यांनी स्प्रेड करायचं. ओके, ते सगळं स्टरिलाइज असेल. ओके, आता सेम असं स्लांटला करायचंय आपल्याला. स्ट्रिक स्लांटचं दाखवते स्ट्रिक कसं करायचं ते. पुढे येऊ शकता ज्यांना दिसत नसेल त्यांना. ओके, हे झालेलं आहे कूल. हे बघा,
ह्याच्यामध्ये पण डीप नाही करायचं, फक्त जिथपर्यंत आपण आकार तो स्लॅन्ट झालेला आहे ना तयार, त्याच्या मीडियावरती असे स्टिक करायचे पूर्णपणे. ओके. हे झाला एक स्लॅन्ट स्टिक. आता लास्ट कोणतं राहील आपलं, ब्रॉथ मध्ये इनॉक्युलेशन. तुम्हाला स्टॅबिलिटी टेस्टिंगला मी सांगितलेलं आठवते का, डायरेक्ट इनॉक्युलेशन केलेलं. पहिल्यांदा मीडिया तयार करून घेतलं ते ब्रॉथ मीडिया, आणि त्याच्यामध्ये सस्पेन्शन डायरेक्ट आपण काय केलं तर ऍड केलं, आणि त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण, टर्बिडिटी म्हणजेच प्रेझन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके. केअरफुली हँडल करायचे, बर्नर्स म्हणजे मजाक नाही आहे. ओके. त्यासाठी कॅप हवी, मास्क हवं, ॲप्रॉन. डायरेक्ट इनॉक्युलेशन करायचं. ओके. समजलं कसं केली प्लेट स्ट्रिक, कसे स्लॅन्ट स्ट्रिक केले, आणि ब्रॉथ मध्ये कसं इनॉक्युलेशन केलं ऑर्गॅनिझम्स. ओके. ठीक आहे.